नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट जी आहे ते ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा तुम्हाला आजपासून यायला सुरुवात होणार आहे। हो महिलांनो, काल स्वतः अतिथी एस तटकरे मॅडमने जाहीर केलेला आहे की ऑक्टोबरचा जो हप्ता आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे आणि 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाईल। ठीक आहे, तर हे खूप आनंदाची बातमी आहे। तर आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। प्रत्येकाने आपला बँक बॅलन्स चेक करायचं, SMS चेक करायचं। 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे। ठीक आहे, कुठल्याही प्रकारे 3000 रुपये येणार नाही, फक्त 1500च तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। त्याचबरोबर KYC बाबत एक महत्त्वाची अपडेट पण महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने जाहीर केलेली आहे की तुम्हाला जे आहे 18 नोव्हेंबरपर्यंत आपली KYC पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, 18 नोव्हेंबरच्या पूर्वी तुम्ही आपली KYC करून घ्यायची। तर बघा महिलांनो, तर KYC करण्यासाठी सर्वात मोठी अडचण जी होती ती होती पती आणि वडील नाही, पण यावर सध्या तरी उपाय आलेला नाही आहे। ठीक आहे, ज्या महिलांना पती नाही आहे, ज्या महिलांना वडील नाही आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता उपाय आलेला नाही आहे आणि त्यांची माहिती पण या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली नाही आहे की त्या महिलांनी आता काय करायला पाहिजे। तर महिलांनो, आता हा तुमचा जो हप्ता असेल हा शेवटचा असेल, लक्षात ठेवायचं। हा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हा शेवटचा हप्ता असेल, कारण आता नोव्हेंबरचे जे हप्ते येणार आहे ज्या महिलांनी KYC केलेली असेल त्यांनाच मिळणार आहे। लक्षात ठेवायचं, नोव्हेंबरचे संपूर्ण जे हप्ते आहे ज्या महिलांची KYC पूर्ण झालेली आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे नोव्हेंबरचे हप्ते पाठवले जाणार आहे। ऑक्टोबरचा हप्ता जो आहे हा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये येऊन जाईल, ज्या महिला पात्र आहे आणि ज्या महिला अपात्र आहे अशा दोन्ही महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे हप्ते येऊन जाईल। पण आता KYC केल्यानंतर ज्या महिला पात्र होईल त्यांना सर्व हप्ते तर येणारच, म्हणजे ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या काही कारणास्तव त्या महिलांना पण नोव्हेंबरपासून हप्ते यायला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिला आता अपात्र होईल त्यांची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे। आता महिलांना तुम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करणे गरजेचं राहणार आहे आणि यामध्ये सर्वात मोठी अडचण आलेली आहे ती आहे वेबसाईटची। ही जी वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in, तर तुमची जी KYC आहे हे मोबाईलमधूनच होते, पण आपण जर या ठिकाणी क्लिक केलं बघा तर या ठिकाणी असा प्रकारचा एरर येतं, हे पेज ओपन होत नाही आहे। म्हणजे आता ही वेबसाईट जी आहे हे मोबाईलमध्ये ओपन होत नाही आहे। लक्षात ठेवायचं महिलांनो, KYC तुमची आता मोबाईलमधून होणार नाही आहे। तुम्हाला एक तर लॅपटॉपमध्ये ट्राय करावं लागेल किंवा एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन किंवा सेतूमध्ये जाऊन किंवा जिथं कुठं ऑनलाईन काम होत असेल त्या ठिकाणी जाऊन आपली KYC करावी लागणार आहे। मोबाईलवर ही वेबसाईट आता ओपन होत नाही आहे। बघा, यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एरर येतं आणि हा जो एरर आहे हा गेल्या 3 दिवसापासून दाखवत आहे। याचा अर्थ असा की तुम्ही आता मोबाईलवर आपली KYC करू नका, एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन एखाद्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन किंवा एखाद्या सेतूमध्ये जाऊन आपली KYC करून घ्या। ठीक आहे, मोबाईलवर तुमची आता KYC होणार नाही आहे। लक्षात ठेवायचं महिलांनो, जर तुम्ही 18 नोव्हेंबरपूर्वी आपली KYC केली नाही तर तुमची लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं महिलांना, तुम्हाला यानंतर कुठल्याही प्रकारचे हप्ते येणार नाही आहे, म्हणून लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायची। 18 नोव्हेंबरपूर्वी तुम्ही आपली KYC करून घ्यायची। आता ही KYC मोबाईलवर होत नाही आहे, तुम्हाला आपल्या एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन ही KYC पूर्ण करावं लागेल। तर नोव्हेंबरपासून ज्यांनी KYC केलेली आहे, ज्यांची अर्ज पात्र झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी लाडक्या बहिणीची आता हप्ते येणार आहे। तर मला लक्षात ठेवा, 11-12 वाजतापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। ठीक आहे महिलांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।